श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असून जर तुमची शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. नमस्कार प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान श्रीकृष्णाने एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली आहे की जर कोणी संकटात असेल तर त्याला मदत करा. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि जर कोणी सत्यासाठी लढत असेल तर त्यालाही साथ द्या. नक्कीच हे असायलाच हवे. जरी आजच्या काळात लोक एकमेकांचा फायदा घेतात तरीही देवाने जे सांगितले आहे तेच मी पुन्हा सांगत आहे. पण भगवान श्रीकृष्णाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे की इतरांना मदत करताना किंवा इतरांच्या सत्याच्या लढाईत जर तुमचे स्वतःचे आयुष्य खराब होऊ लागले, तुमची बदनामी होऊ लागली तर तिथून मागे फिरा किंवा स्वतःची लढाई लढायला सुरुवात करा. म्हणजेच जर तुमच्या आयुष्यात कोणीही तुमच्यावर वरचढ ठरत असेल तर आधी स्वतःचा विचार करा. आणि तुम्हाला माहीत आहे का, कुंभ राशीच्या लोकांनो, गोचरामध्ये असा एक मोठा बदल आणि असे एक चक्रव्यूह तयार झाले आहे की आता तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त स्वतःसाठीच विचार करणार आहात. आता तुम्ही विचाराल की हे कसं शक्य आहे. मी असं यासाठी म्हणत आहे कारण गोचरामध्ये ग्रहांचे असे चक्रव्यूह भ्रमण करत आहे की सध्या तुम्ही 2-3 गोष्टींसाठी कोणत्याही परिस्थितीत खूप त्रस्त आहात आणि या 2-3 गोष्टी सुधारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि अशीच माहिती हवी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये सर्वात महत्त्वाचे हे आहे की कुटुंबातील असो किंवा बाहेरचा कोणताही माणूस असो, कोणत्याही नात्यात जर तुमच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये किंवा तुमच्या कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर तुमच्या मनात खूप चीड आणि प्रचंड राग येत आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही भावनिक नात्यात इमोशनल रिलेशनशिप जर कोणी तुमचा शारीरिक किंवा आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर सध्या तुमच्या मनात प्रचंड क्रोध येत आहे. आणि सध्या जेव्हा तुमचे लक्ष तुमच्या बचतीकडे जाते किंवा तुम्ही आयुष्यात आत्तापर्यंत काय करू शकला नाही याकडे जाते तेव्हा तुमच्या मनात चिडचिड निर्माण होते. म्हणजेच सध्या तुम्ही फक्त स्वतःकडे पाहत आहात आणि तुमच्या मनात हे पक्के बसले आहे की आता रडून रडून जगणे थांबावे लागेल आणि स्वतःसाठी जगावे लागेल. आणि आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आधारित आहे कारण गोचरामध्ये एक खूप मोठा बदल होत आहे आणि कुंभ राशीच्या लोकांनो, हा बदल अशा प्रकारचा आहे की तुम्ही स्वतः म्हणाल की आता रडून रडून जगायचे नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय ना की अनेकांनी तुमचा फायदा घेतला, आता तुम्ही म्हणत आहात की मला आता रडून जगणे मान्य नाही. हा पूर्ण व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राश माहीत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ नावाप्रमाणे किंवा लग्नाप्रमाणे सुद्धा आरामात पाहू शकता. आता बघा काय होत आहे. प्रिय कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाच्या लोकांनो, शनिदेव तुमच्या राशीचे म्हणजेच लग्नाचे स्वामी आहेत. सध्या ते द्वितीय भावात मीन राशीमध्ये गोचर करत आहेत. पण 20 जानेवारीला दुपारी 12:30 वाजतापासून ते 17 मे 2026 पर्यंत म्हणजेच मे 2026 अखेरपर्यंत ते बृहस्पतीच्या गुरुच्या नक्षत्रामध्ये म्हणजेच पूर्वा भाद्रपद नक्षत्र सोडून स्वतःच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहेत. आणि राशी किंवा लग्न हे तुमचे घर असते. त्यामुळे जेव्हा लग्नाचा किंवा राशीचा स्वामी मजबूत होतो तेव्हा माणूस एकाच गोष्टीचा विचार करतो की मला माझे घर बनवायचे आहे, मला माझे घर वसवायचे आहे, मला माझ्यासाठी जगायचे आहे. कारण आयुष्यात खूप कमी वेळ असा येतो जेव्हा माणूस स्वतःबद्दल विचार करू लागतो. जसे शनिदेव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील, तुमच्या आयुष्यात 2-3 अनपेक्षित बदल होतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे लोक तुमचा फायदा घेत आहेत किंवा विचार करत आहेत की याच्याकडून कसं तरी काम काढून घेऊया, आता त्याची शक्यताच नाही. कारण तुमच्या चेहऱ्यावर थोडा राग, थोडा क्रोध किंवा लोकांबद्दल थोडा तिरस्कार दिसेल. हा तिरस्कार यासाठी असेल कारण तुम्हाला तुमचे नुकसान करून घ्यायचे नाही. याच कारणामुळे आता तुम्ही थोडे कठोर बनाल, स्पष्ट बोलणारे बनाल आणि पैशाच्या बाबतीत थोडे सावध किंवा लालची बनाल. त्यामुळे या काळात तुम्ही लोकांना फारसे आवडणार नाही आणि जेव्हा लोक तुमचा फायदा घेऊ शकणार नाहीत तेव्हा ते तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही काहीतरी उलट बोलावे. पण द्वितीय भावात ग्रहांची स्थिती अशी बनली आहे की लोक कितीही प्रयत्न करोत तुम्ही कोणाशी बोलणारच नाही. म्हणूनच आता तुम्ही स्वतःसाठी जगणे सुरू करत आहात. हा सर्वात मोठा फायदा होत आहे. जून 2026 पर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील पै-पैचा हिशोब ठेवायला सुरुवात कराल.
ज्या मोठ्या कंपन्या किंवा छोटी दुकाने असतात ना, जी मुनीम ठेवून एक एक रुपयाचा हिशोब करतात की माझा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होऊ नये, तसा एक एक रुपयाचा हिशोब तुम्ही घेऊ लागाल. आणि ज्या ज्या लोकांनी तुमचे पैसे मारले आहेत किंवा खाल्ले आहेत, आता तुम्ही एकतर त्यांच्याशी नाते तोडून टाकाल किंवा आपल्या पैशांचा हिशोब मागाल. म्हणूनच जून 2026 पर्यंत अनेकांशी तुमचे संबंध खराब होतील आणि नवीन लोकांशी संबंध जोडले जातील, ज्यांच्याकडून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. मी खूप स्पष्ट बोलत आहे. जसे शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात जातील मे-जून 2026 पर्यंत, जर तुम्ही स्त्री असाल तर घरातील लोक, सासरचे लोक, जोडीदार किंवा मित्रमैत्रीण तुम्हाला नोकरी करू नकोस किंवा पैसे कमवू नकोस असे म्हणत असतील, तर तुम्ही एकतर ते नाते तोडून टाकाल किंवा स्वतःच्या हिमतीवर नवीन सुरुवात कराल. म्हणजे आता तुम्ही कोणाशीही वाद घालणार नाही. वाद घालून घालून लोक तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकतात. ज्यांची स्वतःची 4 पैशाची लायकी नाही, ते सुद्धा तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकतात. आता तुम्ही अशा लोकांशी वाद घालणे बंद कराल. कोणी कुत्र्यासारखे ओरडत राहिले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. म्हणूनच आता तुम्ही पैसा कमवणारच. कारण अशी वेळ आली आहे की तुमच्या भावनांना किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीला जो पाठिंबा देईल तोच तुमचा खरा मित्र असेल. मग तो कुटुंबातील असो, पती असो, मित्र असो, नातेवाईक असो किंवा माता-पिता असो. जे पाठिंबा देणार नाहीत त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवाल. हे खूप मोठे आणि धोकादायक परिवर्तन होत आहे, मी खरे सांगतेय. म्हणूनच जेव्हा कुंभ राशीच्या माणसाचे टाळके सडकते तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही. आता तुमचे डोके फिरले आहे की मला स्वतःच्या पैशावर आणि स्वतःच्या जोरावर स्वतःची ब्रँड व्हॅल्यू बनवायची आहे. आणि जेव्हा तुमच्या मनात ही गोष्ट येते की मला स्वतःचे सर्व काही करायचे आहे, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. मला माहित आहे की जगात सर्वात जास्त सायको कुंभ राशीचे असतात आणि जगात सर्वात जास्त प्रेम करणारे आणि दुसऱ्यासाठी स्वतःला समर्पित करणारे सुद्धा कुंभ राशीचेच असतात. तुम्हाला हे आवडले तरी किंवा वाईट वाटले तरी, प्रत्येक वेळी मी तुमच्याबद्दल चांगलेच बोलावे अशी अपेक्षा का करता? जे दिसणार तेच मी बोलणार. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? जसे उत्तरा भाद्रपद नक्षत्रात शनी जातील, तुम्ही तुमचे जुने काम पुन्हा सुरू कराल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील जुन्या नात्यांना एक संधी द्याल, पण ती सुद्धा एका ठराविक अंतराने. समोरच्याने ते स्वीकारले तर चांगली गोष्ट आहे, नाही स्वीकारले तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. येथे द्वितीय भावात बसून शनीने उत्पन्न भावावर आणि अष्टम भावावर दृष्टी टाकली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आता विचार करून बोलाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून नोकरी करत असाल आणि तुम्हाला मोठे इन्क्रिमेंट हवे असेल, पण आसपासचे लोक तुमच्या कामाला महत्त्व देऊ देत नव्हते, त्यामुळे तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकत नव्हते, तर आता तुम्ही दुसरी नोकरी जॉईन कराल, बदल कराल आणि तुमच्या आयुष्यात उत्पन्नाचा जबरदस्त स्रोत निर्माण होईल. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की शनी द्वादश भावाचा आणि लग्नाचा स्वामी होऊन धनभावात बसला आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जायचे आहे किंवा परदेश गमनाबाबत ज्या अडचणी होत्या त्या आता संपताना दिसतील. म्हणजेच तुम्ही परदेशातही जाल, फिरण्यासाठीही जाल आणि स्वतःच्या पैशाच्या जीवावर जाल. जो कोणी म्हणत होता की चल मी तुझे काम करून देतो, अशा कोणाचेही उपकार तुम्ही घेणार नाही. कारण लोक म्हणतात की प्रत्येक गोष्टीचे व्यसन वाईट असते, दारूचे, सिगरेटचे किंवा इतर गोष्टींचे, पण मी म्हणते जगातील सर्वात मोठे व्यसन पैशाचे असते. आणि आता तुम्हाला पैशाची नशा चढली आहे. म्हणजेच माझ्या सर्व कुंभ राशीचे लोक आता श्रीमंत होणार आहेत. मी आता माझा जुना हिशोब चुकता करायला सुरुवात करीन. आता मी सगळ्यांना सांगेन की मलाही पैशाने मदत करा. यापेक्षा मोठी गोष्ट मी काय बोलू शकते? या व्यतिरिक्त जो कोणी तुम्हाला दबवून ठेवत होता त्याला आता कोणताही वाव उरणार नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या नावावर काय आहे, माझ्या नावावर किती संपत्ती आहे किंवा माझ्या नावावर काही होईल की नाही, यावरून आता तुमच्या घरात युद्ध सुरू होईल. जर तुमचे पती असतील किंवा तुम्ही एखाद्या नात्यात असाल किंवा तुमच्या मालमत्तेवर कोणाचे ताबा असेल, तर तुम्ही त्या सर्वांना निपटून काढाल. तुम्हाला स्वतःच्या नावावर संपत्ती आणि मालमत्ता निर्माण करायचीच आहे. तुम्ही ती कोणत्याही स्वरूपात करा. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाच्या बाबतीत दुसऱ्याच्या नावावर संपत्ती बनवत होता. यावेळी तुम्ही स्वतः म्हणाल की माझ्या नावावर सुद्धा काही मालमत्ता असायला हवी. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनीची दृष्टी चतुर्थ भावावर पडली आहे, ज्यामुळे तुमचे माहेरचे लोक, विशेषतः स्त्रियांसाठी, जे तुम्हाला भावनिक बनवून रडून रडून तुमचा फायदा घेत होते, आता तुम्ही त्यांच्यापासून हळूहळू दूर व्हाल. कारण आता तुम्ही स्वतःसाठी जगणे सुरू करत आहात. म्हणूनच मी म्हणते की आता तुम्ही रडून जगणे बंद करणार आहात. पैसा तुमचा, शरीर तुमचे, मेहनत तुमची आणि मजा मात्र कोणीतरी तिसराच मारतोय, हे आता शक्य नाही.
म्हणूनच शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात आले आहेत की तू स्वतःला ओळख. जो माणूस स्वतःला ओळखतो त्याला या पृथ्वीवर कोणाशीही विशेष प्रेम उरत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला बर्बाद करत होते ते म्हणजे एकटेपणात कसे जगणार, एकट्याने कसं होई, डिप्रेशन वाटते, कोणी बोलणारे नाही. मित्रांनो, आता तुम्हाला एकटे राहण्याची सवय होत आहे. कारण तुम्ही अशा नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीत जन्माला आला आहात की तुम्ही कोणाशी थोडे जरी बोललात तरी लोक पैशाचा विषयमध्ये आणतात. शारीरिक फायदा तर घेतातच, पण पैशानेही तुमचा फायदा घेतात. आता तुम्ही शांत राहून आपले काम काढायला सुरुवात कराल. आता तुम्ही वाद घालणार नाही. ज्यांना कुत्र्या मांजरांसारखे ओरडायचे आहे त्यांना ओरडू द्या, तुम्हाला काही फरक पडत नाही. या व्यतिरिक्त सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उत्पन्न भावाचा मालक धनभावात आहे आणि त्याची उत्पन्न भावावर दृष्टी आहे. चहूबाजूंनी पईचा हिशोब आणि उत्पन्नाचे अनेक मार्ग, मल्टिपल इन्कम तुमच्या आयुष्यात तयार होत आहेत. द्वितीय संततीच्या स्थानावर दृष्टी आहे, त्यामुळे दुसऱ्या अपत्याच्या आनंदाची बातमी मिळेल. पतीशी मतभेद होते तर समोरची व्यक्ती स्वतः नमते घेईल, कारण तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार आहात. तुमचा लग्नेश मजबूत होत आहे. तुम्ही तुमच्या फिटनेसवर, पैशावर, संपत्तीवर, प्रसिद्धीवर आणि तुमच्या सामाजिक मूल्यांवर लक्ष द्याल तर कोणीही आपोआप तुमच्याकडे ओढले जाईल. त्यामुळे जर तुम्ही स्त्री असाल तर पुरुष आणि पुरुष असाल तर स्त्री, पती पत्नी एकमेकांकडे आकर्षित होतील. म्हणजेच जे नाते पूर्वी पूर्णपणे खराब झाले होते ते ठीक होईल. संततीशी असलेले मतभेद किंवा अंतर कमी होईल आणि संतती प्राप्तीत, विशेषतः दुसरी संतती, होणारा लाभ वाढताना दिसेल. तुमचा बोनस बराच काळ रखडला असेल तर तो तुम्हाला मिळेल. याशिवाय जे लोक चुकीच्या संगतीत होते तुम्ही त्यांच्यापासून दूर होत आहात. लोक म्हणतात की ग्रह एकाच वेळी बदलतात, पण तसे नाही. ग्रह हळूहळू बदलतात. तुम्ही कौटुंबिक संबंध चांगले ठेवाल, पण पैशाच्या बाबतीत कोणाला जुमानणार नाही. तुम्ही स्वतःच्या घराच्या सुखासाठी खूप प्रयत्न करत होता किंवा तुमच्या मालमत्तेवर काही कायदेशीर वाद सुरू होते, ते आता सुटतील. आई-वडिलांशी बोलून तुम्ही तुमची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घ्याल, कारण खूप झाले इमोशनल ड्रामा. आता कोणी ऐकणार नाही. आता तुम्ही हुशारीने काम कराल. स्वतःच्या पैशाने आयुष्यात चैनीचे जगणे जगणार आहात. यापेक्षा अजून चांगले काय हवे? जे नोकर किंवा कर्मचारी तुमचा फायदा घेत होते, तुम्हाला मूर्ख बनवत होते, काम न करता तुमचे लाखोंचे नुकसान करत होते, त्या सर्वांना तुम्ही बाहेरचा रस्ता दाखवाल. बस चालते व्हा. त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. तुम्हाला काही फरक पडणार नाही. इतरांना सुख देण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आयुष्याचा जो नाश करून घेतला आहे तो आता थांबेल. आता तुम्ही कोणालाही कम्फर्ट देणार नाही. तुम्ही थेट सांगाल की मेहनत कर, पैसे कमव आणि आपल्या हक्काचे पैसे घेऊन जा. नसेल जायचे तर फरक पडत नाही. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणतात हे तुम्ही जून 2026 पर्यंत बघाल. जर तुम्हाला वाटत होते की लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तुला हे जमणार नाही, तर आता तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलणार आहात. गुप्त गोष्टी, सिक्रेट थिंग्स तुम्ही आता सर्वांसमोर उघड करणार नाही. खूप लपून छपून आणि चालाखीने तुम्ही तुमची कामे कराल. लहान लहान गोष्टींकडे तुमचे बारीक लक्ष असेल आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करणार नाही, मग काहीही होवो. काही लोक सध्या तुमच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न करतील, कारण तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत आहात, पण त्याने काही फरक पडत नाही. ज्यांच्याशी तुम्हाला लग्न करायचे आहे त्यांच्याशी लग्न जमेल. लव्ह लाईफ जी खराब झाली होती ती सुधारेल, बदली होईल आणि स्वतःचे महागडे घर, मालमत्ता किंवा वाहन तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास बदली हवी असेल तर ती मिळेल. तसेच शनिदेव फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, सोशल मीडिया, प्रॉपर्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, IT, डेटा ॲनालिसिस, AI, कोळसा, पेट्रोलियम आणि केमिकल्स या क्षेत्रांत जबरदस्त यश देतील. खते, फर्टिलायझर व्यवसायातील लोकांसाठीही मोठा लाभ दिसेल. ज्यांनी तुमच्या संकटाच्या काळात साथ दिली नव्हती त्यांना तुम्ही लक्षात ठेवाल आणि त्यांच्याशी संबंध तोडाल. कारण धनभावाचा मालक उत्पन्न भावाकडे पाहत आहे, त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल. जी बचत संपली होती ती पुन्हा सुरू होईल. मोठ्या भावंडांशी तुमचे ट्युनिंग सुधारेल, पण ते फक्त फायद्यासाठी असतील. त्यामुळे त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवा. कारण आता तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढत आहे, पैसे येत आहेत, तुम्ही कुटुंबात वेगळे उठून दिसणार आहात. त्यामुळे सगळे चुंबकासारखे तुम्हाला चिकटतील. सावध रहा. मी तुम्हाला स्पष्ट सांगतेय, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तरीही उपाय काय करावा प्रश्न पडतो ना? हो,
लॉटरी आणि शेअर मार्केटमधूनही चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षणासाठी प्रवेशाच्या संधीही चांगल्या आहेत. हे राहून गेले होते तेही मी तुम्हाला सांगितले. हे उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी काय करावे? गुरुवारी लक्ष्मी माता किंवा भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. हे खूप चांगले राहील. शनिवारी काळ्या चण्यांचा नैवेद्य किंवा छोले बनवून गरिबांना खाऊ घातल्यास जबरदस्त फायदा मिळेल. सर्वात मोठा फायदा हाच आहे की आता तुम्ही बदलला आहात. आता तुम्ही कोणाशीही उगाच वाद घालणार नाही आणि स्वतःसाठी जगणार आहात. तुमच्या कुंडलीत आणि गोचरात हा चांगला बदल पाहून मला खूप आनंद झाला. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत अजून चांगली माहिती देईन. तोपर्यंत नमस्कार, चांगले रहा. धन्यवाद.